नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. मकर संक्रांती सणानिमित्त ठिकठिकाणी रंगीबेरंगी पतंगांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मिठाईच्या दुकानांतही विविध प्रकारचे तिळाचे लाडू आणि तिळापासून बनणारे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. हिवाळ्यात तिळाचे लाडू किंवा तिळापासून बनलेले जिन्नस खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते असे सांगितले जाते. म्हणून हिवाळ्याच्या दिवसांत तिळाचे जिन्नस खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली होती. राज्यातील शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात ही यात्रा येत आहे. आता लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. मिशन 48 शिवसंकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेत आहे. हा मेळावा चिखली येथील तालुका क्रीडा मैदानावर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे. या सभेच्या तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. गोंदिया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, गोंदिया कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, माविम व कृषी संलग्नित विभाग, संस्था, यंत्रणा यांच्या मदतीने 13 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. कृषी महोत्सव शेतकरी, कृषी अभ्यासक व नागरिकांसाठी पर्वणी असून महोत्सवाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत असणार आहे. कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे सदर महोत्सवाचा उद्देश आहे. आत्मा कृषी विभाग व माविम यांच्या संयुक्त विद्यमानाने गोंदिया जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन दिनांक 13 ते 17 जानेवारी 2024 रोजी मोदी मैदान, बालाघाट रोड, गोंदिया येथे आयोजित केलेले आहे. या महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्याचे दालन, खरेदी विक्रेता संमेलन, शेतकरी सन्मान समारंभ, पौष्टिक तृणधान्य पाक कला स्पर्धा, विविध शासकीय योजनांची माहिती, आधुनिक कृषी अवजार विक्री व प्रदर्शन, धान्य महोत्सव, सेंद्रिय शेतमाल विक्री, उत्पादन ते ग्राहक थेट विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव व विविध विषयावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. तर माझे कृषी विभागाच्या व आत्मा विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की ह्या कृषी महोत्सवात सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन याच्यामधील जे नवीन तंत्रज्ञान आहे याचा आत्मसात करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात हातभार म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अयोध्या धाम येथे 2 छत्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत असून नागपूरमधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2 ट्रक अन्न अयोध्येला पाठवले. या यात्रेची सुरुवात नागपुरातील उदयनगर चौक येथील गजानन शाळा येथून करण्यात आली. या महाप्रसादामुळे अयोध्येत येणाऱ्या भक्तांना मोठा लाभ होणार आहे. जानेवारीला भगवंतांची प्राण प्रतिष्ठा तिथे होणार आहे. पूर्ण जग आतुरतेने त्याची वाट पाहत आहे. हजारो नाही लाखो लोक अयोध्येला जाणार आहेत. म्हणून त्यांची जेवणाची व्यवस्था कशी,
ट्रस्टचे महासचिव आदरणीय चंपतरायजींनी म्हटलं की आम्ही कोण्याही राम भक्ताला उपाशी वापस जाऊ देणार नाही. तर त्यांच्या आव्हानाला विदर्भ प्रांतातल्या यवतमाळ जिल्ह्याने स्वीकार केलं. तिथले आमचे विभाग मंत्री रामजी लोखंडे यवतमाळलाच राहतात आणि आमचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष श्रीमान राजेश्वरजी निवल ते पण यवतमाळला राहतात. या दोघांनी त्याला गंभीरतेने घेतलं आणि यवतमाळच्या लोकांना आव्हान केलं. एक रथ बनवला, गावोगावी फिरले, एक मुठ्ठी अनाज राम के नाम असं आव्हान केलं आणि झोपडपट्टीपासून तर भवनापर्यंत महलापर्यंतच्या लोकांनी याच्यामध्ये सहयोग केलेला आहे. ते सहयोग सगळं जे आम्हाला मिळालं ते सगळं आज इथनं 2 ट्रकच्या माध्यमातून जात आहे. इथे रोज सकाळी 10,000 आणि संध्याकाळी 10,000 अशा लोकांचं जेवण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. असं जवळपास 6 लाख लोक एक महिन्यात तिथे जेवतील. या संक्रांतीचा दिवस आहे 15 तारीख, म्हणून 40,000 लाडू इथले तिळाचे हे बनवून घेऊन जात आहेत सगळ्यांना द्यायला. रोज तिथे एक गोड लोकांना जेव घालायचं हाही निश्चित आहे. वरण भात भाजी पोळी असं सगळ्यांना जेव घालणार आहे. तिथे महाराष्ट्राची छटा पण दिसली पाहिजे म्हणून आपलं जिथं लंगर लागेल तिथे छत्रपती शिवाजी महाराज, तुळजा भवानी, अजून काही संतांचे मोठे असे विग्रह तिथे सगळे ठेवल्या जाणार आहेत. 1,000 संतांना आम्ही जेव घालावं असं ट्रस्टने आम्हाला म्हटलं. ते पण आपण स्वीकार केलं आणि त्यांना बसून संतांना बसून जेव घालावं लागतं म्हणून त्यांच्याकरता पाट, ताट, चौरंग हे सगळे घेऊन चाललो आहे आणि त्यांना तिथे बसवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना 15 तारीख ते 25 तारीख या 10 दिवसामध्ये आणि त्यांना आम्हाला जेव घालायला सांगितलं आहे की आम्ही पूर्ण करणार. माझी कॉलनी माझी अयोध्या, माझा वेटाळ माझी अयोध्या. माझ्या वेटाळ्यातलं, माझ्या कॉलनीतलं, माझ्या गावातलं मंदिर हे जन्मभूमीचं मंदिर असं गृहीत धरून तिथे जल्लोष करावा, तिथे अभिषेक करावा, तिथे पूजा करावी, भजन करावं, कीर्तन करावं, फटाके फोडावे, मिठाई वाटावी, असं मंदिर केंद्रित कार्यक्रम करण्याची आम्ही योजना केलेली आहे. ध्वज लावावे, नवीन ध्वज लावावे. संध्याकाळी या प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान 5 दिवे हे लावावे. जसं दिवाळीला आपण दीपोत्सव करतो तसे दीपोत्सव करावे, मंदिरामध्ये पण करावे. आणि आम्ही तर आव्हान केलं आहे की असे मंदिरांमध्ये मोठे दीपोत्सव करावे. प्रत्येकाने एक दिवा लावून तिथे येऊन लावावा. अनेक मंदिरांनी आम्हाला कळवलं आहे की आम्ही 1 लाख दिवे लावणार आहोत, कोणी 51,000 लावणार आहे, कोणी 11,000 लावणार आहेत. असे दिवे लावणारे दीपोत्सव करण्याचा पण योजना लोकांनी केलेली आहे. काही मंदिरांनी 10 दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, काही मंदिरांनी 3 दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, काही मंदिरांनी तिथे रामकथाच आयोजित केलेली आहे. ज्या दिवशी 22 तारखेला राम जन्मोत्सव ज्या कथेमध्ये होतो तो त्या दिवशी होणार आहे. असं पूर्ण देशामध्ये एक राममय वातावरण झालेलं आहे. राम राम आणि राम. विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागातर्फे लंगर सेवा अयोध्येला चालवण्यात येणार आहे. तर यवतमाळ विभाग म्हणजे शासकीय जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातनं एक मुठ्ठी अनाज असं आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जमा केला आहे आणि हे 1 महिनाभर आमचं अन्नछत्र अयोध्येत चालणार आहे. किमान रोज 20,000 लोक जेवण करतील अशी व्यवस्था त्या अन्नछत्रात राहणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे हा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीच्या रूपात साजरा केला जाणार आहे आणि अशातच आता यवतमाळच्या विश्व हिंदू परिषदातर्फे लंगर सेवा राबवली जाणार आहे. ही सेवा येत्या 15 जानेवारी ते 15 फरवरीपर्यंत राबवली जाणार आहे. त्यामुळे अयोध्येला दररोज किमान 10,000 भक्तांना अन्नदानाचा लाभ मिळणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन सोबत अनुष्का काळे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजी ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542.
7387775157.